अहिल्याबाई होळकर यांचं नाव अतिशय श्रद्धेनं घेतलं जातं. राज्याचे शासन चालवताना अहिल्याबाई होळकरांनी नेहमीच जनतेचं कल्याण कसं होईल, जनतेला कशा प्रकारे सुविधा मिळतील, तसेच जनतेच्या सुखादुखात कसे समाविष्ट होता येईल याची सदैव दक्षता घेतल्याने देवी अहिल्याबाईचं नाव इतिहासामध्ये अजरामर आहे. इंदोर घराण्याच्या अहिल्याबाई महाराष्ट्रामधील ज्या जिल्ह्यात जन्माला आल्या तो जिल्हा आता अहिल्यानगर या नावाने ओळखला जात आहे. त्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने प्रचंड हानी झाली आहे. शेतकरी आणि शेतमजूर यांचं हाल बघवत नाही. ते हाल तर सोडाच, परंतु कशा आणि कुठल्या गोष्टीवरती महाआपत्ती कोसळलेली आहे. या सगळ्या गोष्टी बघताना सामान्य माणसाच्याही डोळ्यात पाणी येतं. त्याच सर्वसामान्यांना प्रचंड सुखसुविधा देणाऱ्या अहिल्याबाई होळकरांच्या नावाने जो जिल्हा घोषित झाला आहे त्या जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी एक केंद्रीय पथक दिल्ली शहरांकडून पाठवण्यात आलं होतं. या केंद्रीय पथकाने अहिल्यानगरात रात्री प्रवेश केला. कदाचित त्यांच्याकडे दिव्य चक्षु नसावेत, हो ना, नक्कीच असावेत. त्यांच्या दिव्य चक्षु पथकाने अंधारात बॅटरी लावून त्या जिल्ह्यामधील शेतीच्या नुकसानाची पाहणी केली आहे. थोडा वेगळा विदर्भ या संदर्भाचं ठिकाण आम्ही मांडत आहोत, कारण महाभारतामध्ये संजयाला दिव्य दृष्टी लाभली होती. त्यामुळे अंधदृष्ट राष्ट्राजवळ बसूनही संजय कुरुक्षेत्रावरील महाभारताचं लाईव्ह समालोचन आंध्या दृष्ट राष्ट्रासाठी त्यांच्या समोरच बसून करत होता. बहुधा दिल्लीच्या त्या पथकाला त्या संजयासारखी काहीतरी दिव्य दृष्टी मिळाली असावी. आमच्यासारख्या सामान्य जनांना अंधारात तर काही दिसतच नाही, असंच काही न दिसणं हे पौराणिक अहिल्याला शापित करून गेलं होतं. इंद्राने सती अहिल्याच्या पतीचे रूप धारण करून जो काही पराक्रम केला होता त्यामुळे ती शापित झाली होती. त्यानंतर त्या सती अहिल्याच्या रामाच्या दर्शनामुळेच शिळेपासून पुन्हा जिवंतपणा प्राप्त झाला. आता आपल्या या अहिल्यानगर जिल्ह्यात जे पथक आलं आहे त्यांनीही इंद्राप्रमाणेच स्वरूप बदलून बहुधा अहिल्यानगर जिल्ह्याचा शिलभंग करावासा वाटला असावा. या अहिल्यानगर जिल्ह्याचे जे कोणी पतित पावन परमेश्वर असतील त्यांनी या अन्यायी पाहणी करणाऱ्या पथकाला शाप दिला नाही हे आम्हाला ठाऊक नाही. पण ज्यांनी हे पाप केलं आहे त्या गोष्टींचा ताप अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवाशांना कसा आणि किती होईल हे जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळेल. आमच्या आधुनिक काळातील अधिकाऱ्यांना या आग्रहाने त्यांना बोलवणाऱ्या लोकप्रतिनिधींना या सर्व बाबी समजत नाहीत का? अंधपणाचं ढोंग करून दूध पिणाऱ्या आमच्या लोकप्रतिनिधींना जराही लाज वाटत नाही का? असेही प्रश्न आहेत. पण तरीही आधी सर्व ठरून पाहण्याचं नाटक करायचं हे ठरूनच केंद्राचं अंधार पथक या जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आला होता काय, असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. या सर्व प्रकारचे आमचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीरपणे हे प्रकरण हाताळलं पाहिजे. अशा पाहण्या होत असतील तर या पाहण्या सुद्धा धोधो बरसणाऱ्या पाण्यात वाहून जातील. शेतकऱ्यांच्या अश्रूचा बोध कोण थोपणार हा आमचा सुद्धा सनातन प्रश्न आहे. आणि आम्ही हात जोडून वरील दोन्ही नेत्यांना आवाहन केलं आहे की या नेतेद्वयीने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, एवढीच आमची अपेक्षा आहे.